हा सर्वात महत्वाचं यासाठी प्रेस आयोजित केलेली की श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे सुमारे 4,000 एकर शेती महामंडळाच्या जमिनीबाबत संशयास्पद खाजगी कंपन्यांना जमीन हस्तांतर न करण्याबाबतची मागणी मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे केलेले आहे। हे पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये सगळ्या पद्धतीचे पुरावे जोडलेले आहे। कारण या ज्या कंपनीने या पत्र असे दिलेले आहे की यामध्ये सदर निवेदनाद्वारे श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची शेती महामंडळाकडे असलेली सुमारे 4,000 एकर बागायत जमीन विमान इंधन निर्मिती प्रकल्पासाठी त्या कंपनीचं नाव आहे, ज्या कंपनीला मागणी केली त्या कंपनीचं नाव आहे ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनी। या संदर्भात महसूल व उद्योग पर्यावरण मंत्र्याच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आलेली आहे की या कंपनीला जागा द्यायची का नाही आणि ती कंपनी कशी फेक आहे आणि ती कंपनी कुठल्या राजकीय लोकांच्या संबंधित आहे त्याबाबतचे मी अनेक पुरावे त्या ठिकाणी जोडलेले आहे। या कंपनीबाबत जर बोलायचं म्हणलं तर तुम्ही पाहिलं असेल या कंपनीने जी मागणी केलेली आहे त्या मागणी शासन निर्णय जो काढला होता तो शासन निर्णय या ठिकाणी तुमच्या समोर दाखवतो मी। त्या शासन निर्णयामध्ये असा उल्लेख केला होता की महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या हरेगाव मळ्यावरील 4,000 एकर क्षेत्र ZR2 ग्रुप होल्डिंग लिमिटेड मुंबई कंपनीला 49 वर्ष मुदतीकरता भाडे कराराने व सदर भाडे कराराने पुढील 49 वर्षासाठी नूतनीकरण करण्याच्या अधीन राहून हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव 31/12/2025 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता। त्यामध्ये एक कमिटी गठीत केलेली आहे। त्या कमिटीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत, ते अध्यक्ष आहेत। दुसरे उदय सामंत मंत्री उद्योग आणि श्रीमती पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री, अशा 3 जणांची समिती स्थापन केलेली आहे। त्यामध्ये ही ZR2 कंपनी कशी फेक आहे त्याबाबतचे मी काही तुम्हाला पुरावे देत आहे। ह्या ZR2 कंपनीने श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची सुमारे 4,000 एकर शेती महामंडळाची जमीन त्या ठिकाणी एका कंपनीसाठी मागितली होती। ती कंपनी कुठली आहे? ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनी। ते यासाठी की बागायत जमीन विमान इंधन निर्मिती प्रकल्पासाठी ती जागा मागितली होती आणि ती कुठल्या कंपनीला मागितली होती? ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनीला। आणि ही कंपनी काही राजकीय लोकांच्या संबंधित आहे आणि ती कंपनी कशी फेक आहे त्याबाबतचे काही डॉक्युमेंट मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे। त्याबाबत शासन निर्णय सुद्धा निघाला होता। शासन निर्णयामध्ये 3 लोकांची समिती स्थापन झाली। त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री असो, तुमचे उद्योग मंत्री उदय सामंत असो किंवा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे त्या समितीमध्ये होत्या। आणि ती कंपनी कशी फेक आहे याबाबत तुम्हाला मी या ठिकाणी माहिती देत आहे। त्या कंपनीचं पहा, ZR2 ग्रुप होल्डिंग लिमिटेड ही कंपनी रजिस्टर कुठे आहे? ही दुबईला आणि हिचं ऑफिस कुठे आहे? अबुधाबीला। हे अबुधाबीला या कंपनीचं ऑफिस आहे आणि दुसरं ऑफिस आहे मुंबईला या कंपनीचं। म्हणजे कंपनी कुठे आहे? रजिस्टर कुठे झाली? अबुधाबी आणि त्याचं ऑफिस आहे मुंबईला। म्हणजे याचा या कंपनीमध्ये जो पैसा गुंतवला गेला तो हवाला मार्गे भारतातला पैसा दुबईत आणि दुबईवरून परत भारतात, अशी ही कंपनीचं रजिस्टर बाहेरचं आहे। या कंपनीबाबत अजून तुम्हाला काही माहिती या ठिकाणी देत आहे मी की ही ZR2 होल्डिंग लिमिटेड कंपनी आहे। या कंपनीचे संचालक, या कंपनीचे डायरेक्टर म्हणून जेमी ओल्सन
आणि निलेश जैन असे या कंपनीचे डायरेक्टर आहेत. जेमी ओल्सन आणि निलेश जैन असे या ZR2 कंपनीचे ते त्या ठिकाणी संचालक आहे. या कंपनीने पुढे जाऊन या कंपनीने 61% शेअर्स खरेदी केले. या कंपनीने 61% शेअर्स या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. ते कुठल्या कंपनीकडून शेअर्स खरेदी केले? या कंपनीने ZR2 ग्रुप बायो एनर्जी लिमिटेड, ZR2 बायो एनर्जी कंपनी लिमिटेड कंपनीकडून या कंपनीने ZR2 होल्डिंग कंपनीने 61% शेअर त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. ओके, हे शेअर खरेदी केलेले आहेत. हे सगळं आज मी जे बोलतो ते कागदोपत्री बोलतोय. उद्या कोणी सांगायला नको कागदपत्र नाही तुमच्याकडे. ही ZR2 बायो एनर्जी कंपनी या कंपनीकडून होल्डिंग कंपनीने किती 61% शेअर्स खरेदी केलेले. हे पहा आकडा, 61% शेअरचा हा आकडा आहे. अशा पद्धतीने आणि या कंपनीचे संचालक आहेत जेमी ओल्सन, निलेश जैन आणि असे या कंपनीचे 2 डायरेक्टर आहेत. आणि ही कंपनी कशी दुसऱ्या कंपनीशी कनेक्ट आहे याबाबत तुम्हाला त्या ठिकाणी मी माहिती देतो थोडक्यात. पाच नंबर पेज कुठे रे? 5 नंबर पेज कुठे? 5 नंबर. याच्या पुढलं पेज दाव. 5 नंबर. ही कंपनी ही प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहे जिमी ओल्सन, सुप्रिया राधाकृष्ण विखे आणि अजित नामदेव ढोकणे. आणि त्याबाबत ही बायो एनर्जी कंपनी आहे. या हे 5 नंबरचं पेज जाऊ ना. 2 मिनिटं. त्याच्या पुढलं पेज किती नंबर आहे? याच्या पुढलं पेज दाखव ना. नाही 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 5 नंबर नाही, 3. 5 नंबरचे पेज दाखव ना. 5 नंबर. हे 61% शेअर्स आहेत. या कंपनीने प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक म्हणून त्या ठिकाणी जिमी ओल्सन, सुप्रिया राधाकृष्ण विखे, अजित नामदेव ढोकणे आणि निलेश जैन असे या प्रवरा बायो एनर्जी कंपनीचे संचालक आहे. त्यामध्ये जिमी ओल्सन, सुप्रिया राधाकृष्ण विखे, प्रवरा बायो एनर्जी. आणि ही प्रवरा बायो एनर्जी कंपनीच्या बाबत जिमी ओल्सन हा काही कंपन्यात अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहे. त्यामध्ये जिमी ओल्सन, सुप्रिया विखे आणि निलेश जैन, अजित ढोकणे अशा या कंपन्या आहेत.
हा जी जिमी वल्सन आहे, अनेक कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी भागीदार आहे. त्यामध्ये त्यांना हे प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, हे प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये पहा, डायरेक्टर प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड जिमी ओल्सन, सुप्रिया राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित नामदेवराव ढोकणे हे या प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ते संचालक आहे बरोबर. म्हणजे जो खऱ्या अर्थाने ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनी ज्यांनी स्थापन केली, त्यामध्ये निलेश जैन असू किंवा तुमचे जिमी वल्सन असू, तेच प्रवरा बायो एनर्जी कंपनीमध्ये हे संचालक आहे, हे विश्वस्त. याबाबतचे डॉक्युमेंट आहेत हे सगळे. ओके, बायो एनर्जी मध्ये जिमी ओल्सन, सुप्रिया राधाकृष्ण विखे पाटील, अजित नामदेवराव ढोकणे हे यामध्ये पार्टनरशिप डायरेक्टर आहे. डायरेक्टर वरील तिघे खालील सर्व कंपन्यांमध्ये भागीदार आहे. अनेक कंपन्या आहेत, यांच्या अनेक कंपन्या, ह्या तिघांच्या मिळून ह्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांची यादी सुद्धा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या सर्व काही कंपन्यांचे ठराविक जागेवर त्यांचे ऍड्रेस दिलेले, पुणे किंवा मुंबई, एकाच फ्लॅटवर. म्हणजे फ्लॅटवर कुठं कंपनी रजिस्टर असते का? ही एकाच फ्लॅटवर या कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत. ह्या एकाच फ्लॅटवर या कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत. याबाबतचे सगळे काही डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्या समोर सादर करत आहे. त्या प्रवरा बायो एनर्जी आणि ZR2 होल्डिंग कंपनी, ZR2 बायो एनर्जी या कंपन्यांचे अनेक ठिकाणी, या कंपन्यांशी निगडीत ह्या डायरेक्टर लोकांच्या, जेमी वल्सन, सुप्रिया राधाकृष्ण विखे, निलेश जैन, ह्या अजित नामदेवराव ढोकणे आणि आज इतर डायरेक्टर यांच्या नावावर अनेक ठिकाणी कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत. त्या कंपन्या काही ठराविक कार्यालय, ठराविक फ्लॅटमध्ये त्या रजिस्टर केलेल्या आहेत. हे सगळ्या एवढ्या कंपन्या या सगळ्या व्यक्तींच्या नावावर, हे सगळ्या यामध्ये अनेक कंपन्या आहेत. हे अनेक या ठिकाणी कंपन्या आहेत. इधर नाही आहे माझ्याकडे. आरोप काय नेमके साहेब, आणि तो कशा अनुषंगाने ते तुम्ही समजून सांगाल का? या कंपन्या बघा, प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, ZR2 सेल नेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेड, गुचकेम डिस्टिलरी इंडिया लिमिटेड, गुचकेम डिस्टिलरी इंडिया लिमिटेड, ZR2 साप प्रायव्हेट लिमिटेड, ZR2 साप प्रायव्हेट लिमिटेड, ZR2 हायड्रोजेनिक प्रायव्हेट लिमिटेड, अशा या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये पहा ना तुम्ही, या कंपन्यांमध्ये आता जिमी ऑल्सन ज्या ठिकाणी डायरेक्टर आहे, त्यांच्याबरोबर जे लोक, त्याची नॅशनॅलिटी स्वीडनची आहे. अशा अनेक कंपन्यांमध्ये तो डायरेक्टर आहे. त्या कंपन्यांमध्ये इतर डायरेक्टर मध्ये पहा तुम्ही, अजित नामदेवराव ढोकणे हे स्वतः राधाकृष्ण विखे यांचे जावई आहेत. त्याचबरोबर सुप्रिया राधाकृष्ण विखे या स्वतः नामदार राधाकृष्ण विखे यांच्या कन्या आहेत. निलेश जैन या अनेक कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे, ज्यांनी आता ज्या ZR2 होल्डिंग कंपनीला जी जागा मागणी केली, त्या जागेच्या मागणी केल्या त्या कंपनीचे ते स्वतः डायरेक्टर आहेत. पुढे जाऊन त्या कंपनीचे म्हणजे यांचा धागेदोरे कसे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे.
कारण ही कंपनी दुसरी तिसरी कोणाची नसून ही कोणाची कंपनी हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवत आहे. आता गुचकेम डिस्टिलरी ZR2 ही कंपनी जिमी ओल्सन, निलेश जैन, शहाजी भागडे या संदर्भातली ही कंपनी. त्याबाबत एका देवेश गौर नावाच्या पत्रकाराने सुद्धा त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी आपल्या समोर मांडली होती. ही पहा तुम्ही, गुचकेम डिस्टिलरी इंडिया लिमिटेड कंपनी यामध्ये एकाच दिवशी 26 जुलै 2024 या ठिकाणी एकाच दिवशी अनेक त्या ठिकाणी डायरेक्टर लोकांची नोंदणी केली. त्यामध्ये विराज वरुण शेट्टी, सागर समीर शहा, तुमचे सुनील कोंडीभाऊ कलापुरे, जेमी ओल्सन, निलेश जयवंत जैन, निरुपमा कांडेकर हे सगळे एका दिवशी हे सगळे विश्वस्त कुठल्या कंपनीला केले ते गुचकेम डिस्टिलरी इंडिया लिमिटेड ही कंपनी. ही कंपनी तुम्ही ही सगळी कंपनी त्यामध्ये सुनील कलापुरे, जेमी ओल्सन, निलेश जैन. हा सुनील कलापुरे त्याची जर तुम्ही हिस्ट्री जरा पाहिली तर तो सुनील कलापुरे हा सुनील कलापुरे जो ZR2 बायो एनर्जीला पण डायरेक्टर आहे. आणि तो सुनील कलापुरे विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर या संस्थेला सुद्धा तो स्वतः विश्वस्त आहे. आणि ती संस्था विठ्ठलराव विखे पाटील ही संस्था फाउंडेशन याचे चेअरमन आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील. या संस्थेचे हे सगळे पुरावे हे सुनील कलापुरे हा ज्या ज्या ठिकाणी डायरेक्टर आहे त्याची हे सगळी माहिती त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी देत आहे. ह्या कंपनीने पहा, गुचकेम डिस्टिलरी इंडिया लिमिटेड ज्या कंपनीने एका दिवसात 26 जुलैला काही लोकांना डायरेक्टर केलं, त्या कंपनीचं नाव चेंज करण्याबाबतचं त्या ठिकाणी एक पत्रक आहे. त्यामध्ये गुचकेम डिस्टिलरी इंडिया लिमिटेड या कंपनीचं नाव ZR2 बायो एनर्जी लिमिटेड हे नाव त्या ठिकाणी दिलं होतं. त्याबाबतचं आपल्याकडे एक सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी आहे. हे कंपनीचे नाव बदललेले सर्टिफिकेट. तुम्हाला हे सगळं हे सांगतो तुम्हाला, हे प्रूव्ह करून देणं आवश्यक आहे. एखाद्यावर टीका करायची तर राजकीय द्वेषातून नाही, ती सत्यता समोर त्या ठिकाणी आली पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल हे ZR2 लिमिटेड बायो एनर्जी लिमिटेड कंपनीचे सुनील कलापुरे, निलेश जैन आणि जेमी ओल्सन हे डायरेक्टर आहे. कुठल्या कंपनीचे? ZR2 बायो एनर्जी. आणि ZR2 बायो एनर्जीने गुचकेम कंपनीकडून ही कंपनी हँडओव्हर केली, तिचं नाव चेंज केलं. आणि ZR2 बायो एनर्जी कंपनीतलेच काही संचालक तुमच्या ZR2 होल्डिंग कंपनीमध्ये आहे. आणि त्या होल्डिंग कंपनीने ही 4000 एकर जागेची ही मागणी केलेली आहे. म्हणजे ती कंपनी ही फेक कंपनी. त्या कंपनीचं तुम्ही जर त्याचं जर तुमचा सगळा आर्थिक ताळेबंद जर पाहिला, त्यांच्याशीच निगडीत सेल कंपनी. या कंपनीचे पहा तुम्ही बॅलन्स शीट 100 कोटी अचानक वाढ झाली या कंपनीची. कुठल्या? ZR2 बायो एनर्जी कंपनीचे. या कंपनीचा बॅलन्स जर तुम्ही पाहिला, सप्टेंबर 2022 0, डिसेंबर 2022 0, मार्च 2023 ला 0, जून 0, सप्टेंबर 2023 ला 0, डिसेंबर 2023 ला 0, मार्चला 1.57, म्हणजे अचानक 1.57, जूनला परत 0, सप्टेंबर 2024 ला परत 1.49. म्हणजे ही 100 कोटी रुपयाची ही वाढ अचानक कशी झाली? आमचं तर म्हणणं आहे या कंपनीला जे ZR2 बायो एनर्जी कंपनीची जी 100 कोटी रुपयाची अचानक जी वाढ झाली ती कशी झाली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि त्या कंपनीने एक पत्र पण छापून आणलं होतं की ZR2 बायो एनर्जी रिपोर्ट प्रॉफिट ऑफ
30.85 करोड्स म्हणजे 30 कोटी रुपयाचा नफा सुद्धा त्या कंपनी दाखवला होता. ते कुठल्या नफा कशाचा आहे आणि त्या कंपनीचे विमान कंपनी समजा विमानासाठी काही करार केलेले आहेत कंपनीने HPCLC किंवा IOCLC काही अशा पद्धतीचा कुठलाही करार त्या ठिकाणी झालेला नाही. याबाबत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इंधन कंपनी जर चालू करायची तर तुम्हाला त्या संबंधित काही करार आवश्यक असतात. त्याबाबतचा कुठलाही करार सुद्धा त्या ठिकाणी झालेला नाही. आमचं सगळ्यात आमची महत्वाची जी मागणी आहे, श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या शेती महामंडळाची 4,000 एकर जी क्षेत्र जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनीला जी मागणी केलेली आहे ती कंपनी फेक आहे आणि ती कंपनी काही राजकीय लोकांच्या संबंधित आहे. काही राजकीय लोकांच्या संबंधित म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संबंधित काही व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग आहे. तुम्हाला जर विचार केला ZR2 कंपनी ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनी इथं रजिस्ट्रेशन कुठे आहे? दुबईला. याचं एक कार्यालय कुठे आहे? मुंबईला. त्या कंपनीने काय केलंय? त्या कंपनीचा डायरेक्टर कोण आहे? जेमी ओल्सन, जो गेले कित्येक वर्षापासून प्रवरा सहकारी साखर कारखान्याचा कारभार पाहतो. तो जेमी ओल्सन त्याचा डायरेक्टर आहे. दुसरा डायरेक्टर कोण आहे? निलेश जैन. हा ZR2 ZR2 होल्डिंग ग्रुप कंपनीचा आहे, ज्याचं ऑफिस दुबई आणि महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे. नंतरच्या कालखंडामध्ये त्या कंपनीने 61% शेअर्स खरेदी केले. 61% शेअर्स खरेदी केले. 61% शेअर्स ते ZR2 ग्रुप बायो एनर्जी लिमिटेड कंपनीचे केले. कुठल्या? ZR2 बायो एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून होल्डिंग कंपनीने ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनीने 61% शेअर्स खरेदी केले. 61% शेअर्स खरेदी केले आणि हीच ZR2 बायो एनर्जी कंपनी, त्या कंपनीचे डायरेक्टर कोण? त्या कंपनीचे डायरेक्टर जेमी ओल्सन, तुमच्या निलेश जैन, तुमचे सुनील कलापुरे, जो सुनील कलापुरे प्रवरा सहकारी साखर प्रवरा शिक्षण संस्थेचा डायरेक्टर आहे विळद घाटातला. तो डायरेक्टर आहे. तो प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा तो पण डायरेक्टर आहे आणि त्या कंपनीच्या प्रवरा बायो एनर्जी कंपनीचा तो पण डायरेक्टर आहे. आणि ह्या ZR2 ग्रुप बायो एनर्जी कंपनीचे 61% शेअर्स कुणी खरेदी केले? 61% होल्डिंग कंपनीने केले. पण ही बायो एनर्जी कंपनी गुचकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्या कंपनीमध्ये 26 जुलैला एका दिवशी काही डायरेक्टर लोकांना चेंजेस केलं. त्यामध्ये तुमचे निलेश जैन असू, सुनील कलापुरे असू, जिमी ओल्सन या लोकांना त्या ठिकाणी डायरेक्टर करण्यात आलं आणि त्या गुचकेम कंपनीचे नाव बदललं. नाव काय बदललं? नाव बदललं ZR2 ग्रुप बायो एनर्जी कंपनीचं, असं त्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी बदलण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ वरील सुनील कलापुरे हा ZR2 ग्रुप बायो एनर्जी लिमिटेड कंपनीचा संचालक, तो विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचा सुद्धा त्या ठिकाणी संचालक असून तो त्या ठिकाणी कारभार पाहतो. आता तुमच्या गुचकेम डिस्लरी इंडिया लिमिटेड कंपनीचे नाव बदलले. गुचकेम डिस्लरी इंडिया कंपनीचे संचालक कोण होतो? जेमी ओल्सन, सुनील कलापुरे, निलेश जैन आणि सुप्रिया राधाकृष्ण विखे आणि त्यांचे जावई अजित ढोकणे त्या कंपनीचे संचालक होते. आता ही ZR2 बायो एनर्जी लिमिटेड कंपनीचं नाव चेंजेस केलं. नाव चेंजेस केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या कंपनीच्या शीतल गुरव नावाचा एक सेक्रेटरी होता. त्या शीतल गुरव सेक्रेटरीने या कंपनीच्या बाबत ZR2 बायो एनर्जी कंपनीचं नाव झाल्यानंतर त्या कंपनीबाबत काही अनियमितता आहे, काही त्रुटी आहे,
पारदर्शकपणा नाही, अशा सगळ्या गोष्टी सांगून त्यांनी राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी दिला आणि तो राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला. आणि सगळ्यात महत्वाचं, ZR2 बायो एनर्जी कंपनीला बॅलन्स शीट अचानक 100 कोटी कसे वाढले? म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 0 आणि अचानक 100 कोटीची त्या ठिकाणी व्यवहार वाढला आणि त्याचा 130 कोटी रुपये नफा दाखवला. ही गोष्ट सुद्धा संशयास्पद आहे. उलट या 100 कोटी जो त्या ठिकाणी व्यवहार झाला बॅलन्स शीटवर, तो कशा पद्धतीने पैसे आले? आमचं तर म्हणणं आहे हे सगळे पैसे हवाला मार्गे गेले दुबईला आणि दुबईतून हा सगळा व्यवहार झाला आणि त्याचा 100 कोटी रुपयाचा व्यवहार झाला आणि 30 कोटीचा नफा दाखवला. तुम्ही एखादी कंपनी रन केल्यानंतर त्याला काही ठराविक काळ जावा लागतो, पण एका महिन्यात जर एवढा मोठा व्यवहार होत असेल तर तो संशयास्पद आहे. उलट त्या व्यवहाराच्या बाबत ईडीची चौकशी झाली पाहिजे, सीबीआयची चौकशी झाली पाहिजे आणि कुणी कुणी व्यवहार केला त्यामध्ये त्यांची सखोल अशी चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. विधान भवनात पण जो प्रश्न आला होता, वडेट्टीवारांनी टाकला होता, तर ही जमीन आपण कृषी महामंडळाकडे असं सरकारने उत्तर दिलं, ही रिलीज केली नाही किंवा कंपनीला जमीन दिलीच नाही. तुमची जमीन रिलीज केली नाही, तुम्ही मागणी तर केली ना, तुम्ही मागणी केली. आज जर आम्ही आवाज उठवला नाही, हे सगळे डॉक्युमेंट तुमच्या समोर दाखवले नाही, तर ही जमीन कोणाच्या तरी घशात जाणार आहे, ही कोणाला तरी ही जमीन गिळंकृत होणार आहे. तुम्ही जर पाहिलं, जर या नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक शेकडो कोटी रुपये, शेकडो एकर जमीन ही कुठल्या तरी संस्थेच्या नावावर त्या ठिकाणी घेतलेली आहे, कराराने घेतलेली आहे आणि ते स्वमालकीची झालेली आहे. त्यामध्ये तुमच्या वडगाव गुप्ता परिसरातील नगरला लागून ज्या ठिकाणी हे विखे फाउंडेशनचं मोठं कॉलेज आहे, ती जागा कोणाची? त्या जागेचा शोध घ्या. ती जागा सुद्धा शासनाचीच आहे, ती वनजमीनच आहे. ती काहीतरी कराराव घेतली होती, काही वर्षापूर्वी कराराव घेतली. वनजमीन हक्काच्या ते बाबत सुद्धा काही लोक हायकोर्टात गेलेली आहे. अशाच पद्धतीने ही जमीन घ्यायची होती. ही जमीन घेऊन व्यक्तिगत त्याचा लाभ घ्यायचा होता. जर तुम्ही शासन निर्णय तर काढला होता ना, जर हा निर्णय शासन निर्णय काढला याचा अर्थ हा निर्णय निर्णयाच्या प्रक्रियेत होता ना. म्हणजे तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बोलायचं का? निर्णय घेतल्यानंतर बोलायचं का? जर आज आम्हाला गव्हर्नमेंटला, मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, उपमुख्यमंत्र्यांना काल सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना भेटून पत्र दिलं, आम्हाला या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडणं गरजेचं आहे ना. ही कंपनी फेक कशी? ही कंपनी फेक कशी आहे? ही कंपनी काही लोकांच्या संबंधित कशी? हे तर आम्हाला समाजापुढे मांडणं गरजेचं आहे. 100% तुम्ही पाहिलं असेल, या कंपनीचे सेम डायरेक्टर आहे. ZR2 होल्डिंग कंपनी, होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, तुमची ZR2 बायो एनर्जी कंपनी, तुमची गुजकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, प्रवरा त्या ठिकाणी तुमची प्रवरा बायो एनर्जी कंपनी, या कंपनीचे सेम डायरेक्टर आहेत ना. सेम डायरेक्टर आहे. जो सुनील कलापुरे तुमच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मध्ये डायरेक्टर म्हणून काम करतो, त्या संस्थेचं चेअरमन कोण आहे? त्या संस्थेचं चेअरमन कोण आहे? तुमच्या प्रवरा बायो एनर्जी कंपनीमध्ये तुमचा जिमी ओल्सन डायरेक्टर आहे, निलेश जैन डायरेक्टर आहे, अजित ढोकणे डायरेक्टर आहे, सुप्रिया राधाकृष्ण विखे डायरेक्टर आहे. जिमी ओल्सन हा प्रत्येक ठिकाणी डायरेक्टर आहे. तुम्ही जर प्रवरा परिसरामध्ये जर विचारलं तर जिमी ओल्सन अनेक वर्षापासून प्रवरा सहकारी साखर कारखान्याची त्या ठिकाणी देखभाल करतो. जिमी ओल्सनचा आता ऍड्रेस दाखवला, तो स्वीडनचा त्याचा ऍड्रेस त्या ठिकाणी दाखवलेला आहे, स्वीडनचा. हे बाकी तर सगळे याच ठिकाणचे आहेत. आमची मागणी हे आहे, ठीक आहे, ही जागा तर सरकारने आता निर्णय घेतला पाहिजे, शासन निर्णय कॅन्सल केला पाहिजे. जो जागा मागणीसाठी जी समिती गठीत केली तो तर कॅन्सल केलंच पाहिजे. पण ज्या कंपनीला, बायो एनर्जी कंपनीला अचानक 100 कोटी रुपये कुठून आले? 100 कोटी रुपये कुठून आले? 30 कोटी रुपये नफा कसा दाखवला? याच्या बाबतची सीबीआयनी चौकशी केली पाहिजे, ईडीनी चौकशी केली पाहिजे. ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी.
असं म्हणायचं का? कारण त्या स- समितीमध्ये राज्याचे 3 मंत्री आहेत. समितीवर भरोसा आहे का नाही यापेक्षा समिती पुढे सत्यता आणणं आमचं काम आहे. मी त्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने, मी त्या जिल्ह्याचा खासदार या नात्याने, या समिती पुढे हे सगळे डॉक्युमेंट आहे का? हे सगळे कागदपत्र आज तुमच्या समोर मी पुराव्यानिशी बोलतो, हे सगळे कागदपत्र आहे का? नाही. या समिती पुढे हे सगळं कागदपत्र आणणं गरजेचं आहे. हे कागदपत्र घेऊन तुम्ही उद्या त्याला समितीसमोर जाणार आहात का? समितीला हे कागदपत्र मी काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना याबाबत मी काल पत्र दिलं. त्या पत्रामध्ये माझ्या सविस्तर सगळी टिप्पणी केलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते सगळं मेलद्वारे पाठवलेलं आहे. मी मुख्यमंत्री आज दिल्लीला येणार होते, मला कळाल्यानंतर मी त्यांना सुद्धा भेट घेणार होतो. त्यांना सुद्धा हे सगळं देणार आहे. समिती समोर सुद्धा हा एक सेट देणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय का या प्रकरणामध्ये? मी पत्र दिलं, त्यांना मेल केलाय, मी त्यांना डॉक्युमेंट दिलेत. काल स्वतः उपमुख्यमंत्र्यांना पत्र पण दिलं. तुम्हाला अपेक्षा आहे कारवाई होईल अशी? ही कारवाई तर झालीच पाहिजे, कारण ही गोष्टच फेक आहे ना, ही चुकीची गोष्ट आहे. याला कुठला आधार नाही, या कंपनीला कुठला आधार नाही. या कंपनीचं ऑफिस कुठं? अबुधाबीला, एक ऑफिस कुठं? मुंबईला. आणि त्या ठिकाणची जर डायरेक्टर वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या कंपन्यांचा व्यवहार पाहिला तर काही नाही. अचानक तुम्ही 100 कोटी रुपयाचा व्यवहार दाखवला जातो, त्याला 30 कोटी रुपयाचा नफा दाखवला जाते. ही गोष्ट संशयास्पद आहे ना. उद्या अशा कंपनीला जर जागा दिली ती कुठेतरी खाजगी कोणाच्या तरी गळ्यात गेले जाणार आहे ती जागा. आज संगमनेर तालुक्यामध्ये एका 17 वर्षीय मुलीला ऍसिड फेकलं गेलेलं आहे आणि अजून आरोपी पकडला गेले आहेत. काल दुपारी 12 वाजता घटना घडली. या ज्या घटना वाढत चाललेल्या आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि असे जे कृती करणारे लोक आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. ही त्याबाबत मी मागणी आहे. काल मी संध्याकाळी मला ज्यावेळेस घटना कळाल्यानंतर मी स्वतः एसपीशी पण याबाबत बोललेलो आहे. सर, एक दुसरं हे अटक झालेले अशोक खरात जे आहे त्यांच्या मंदिराच्या संचालक सदस्यपदी रुपाली साखरकर आहे. तर जेव्हा अशोक खरातकर इतके स्ट्रॉंग ॲलिगेशन आहे तर त्यांना त्या पदावर ठेवणं राईट असणार का रुपाली साखरकर? नाही, त्याबाबतची मला कुठलीही माहिती नाही. त्यामुळं माहिती नसल्यानंतर त्या विषयावर बोलणं पण योग्य नाही. नाही, माझा एरिया नाही. ती गोष्ट नाशिक परिसरातली आहे. त्यामुळं मला त्या घटनेची काही माहिती नाही, कारण मी अधिवेशनात असल्यामुळं तिकडली कुठली माहिती घेतलेली नाही. सोबत मी खासदार या नात्याने मी जिल्ह्यातली माहिती घेऊ शकतो, पण बाहेरची माहिती घेण्याचा काही मला संबंध आला नाही. बोला ना काही. आता जी खासदार साहेबांनी जी आपल्या समोर माहिती दिली त्या संदर्भात मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, तसेच सक्तवसुली संचालनालय दिल्ली, सक्तवसुली संचालनालय मुंबई आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे माननीय प्रवीण सूद, विशेष संचालक माननीय प्रभारी संचालक, तसेच राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे विधानसभा अध्यक्ष, सभापती आणि आयकर विभागाला पण या संदर्भात माहिती दिलेली आहे. यामध्ये जिमी वोल्सन हा मुळात लंडनचा असून तो आपल्याकडे साधारण 2014 पासून आलेला आहे. मुळात त्याची नॅशनॅलिटी लंडनची असल्यामुळे तो भारतात राहतोय. त्याची राहण्याची आपण इतक्या दिवस तो कसा राहू शकतो, त्याचा पासपोर्ट असेल काय असेल याबाबत सुद्धा त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जिमी ओल्सन हा याची एक कंपनी होती, अल्दिया कॅपिटल कंपनी म्हणून लंडनला होती. ती कंपनी आज बंद स्थितीत आहे आणि त्याच कंपनीच्या अंतर्गत त्यांनी ZR2 ग्रुप स्थापन केला आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी साधारण
Aldia Advisory Private Limited, Go Fresh Food Private Limited, CL Infra Private Limited, Go Fresh Food Processing Private Limited, Pravara Bioenergy Limited, Pravara Bioenergy Private Limited, ZR2 Cellnex Private Limited, Buschem Distillery India Limited, ZR2 SAP Private Limited, ZR2 SAP Private Limited, Epicent Solar Energy Private Limited, ZR2 Hydrogen Private Limited, ZR2 Solar Private Limited, अशा असंख्य कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. आणि या कंपन्यांमध्ये बहुतांश कंपन्यांमध्ये राधाकृष्ण विखे आणि त्यांच्या मुली व जावई याच्यामध्ये आहेत आणि त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. त्याच्या संदर्भातील एक दिनांक 8/2024 मध्ये खुली ऑफर आणि संशयास्पद फसवणूक बुचकेम डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडची प्रकरणाची लिंडेन या पेजवरती ती बातमी आलेली होती. आणि त्याच दरम्यान तसेच या ZR2 नावाची कंपनी स्थापन केली. त्यामध्ये सुनील कलापुरे संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सुनील कलापुरे हे विठ्ठलराव विखे फाउंडेशन विळद अहमदनगर येथे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. आणि त्या संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे हे आहेत. या ZR2 कंपनीने गुजरात राज्यातील गुजकेम डिस्टिलरी इंडिया कंपनीमध्ये शेअर्स खरेदी करून ही कंपनी घेतलेली आहे. तसेच कॅओक एव्हिटेशन सिम्युलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुप्रिया राधाकृष्ण विखे या संचालक आहेत. ही विमान कंपनी यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेली आहे. आणि याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे, या ज्या कंपन्या आहेत मुळात या कंपन्या पुण्यातील बाणेर रोडवरती या कंपन्या त्या फ्लॅटमध्ये आहेत. हा फ्लॅट कुणाचा आहे, या फ्लॅटला खरेदीसाठी कोणी हे केलंय, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे हा जो जिमी वोल्सन भारतात आल्यानंतर पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्यामध्ये फुल टाइम पगारी नोकर होता. तो इतर ठिकाणी संचालक म्हणून कसा राहू शकतो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो जर प्रवरा कारखान्यामध्ये महत्वाच्या याच्यात असल्यानंतर इतर ठिकाणी कसा हे करू शकतो, तो एक नोकर झाला ना कारखान्यामध्ये, तो इकडं कसा हे करू शकतो, हा पण महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये सगळ्या कंपन्यांमध्ये विखे कुटुंबाचा सहभाग आहे. याच्या ZR2 कंपनी कशी स्थापन झाली, या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक कुणी केली, यामध्ये राधाकृष्ण विखे यांचा थेट सहभाग आहे. शेकडो कोटीची गुंतवणूक भारतातून दुबई मार्गे व परत दुबईमधून परत भारतात ही जी इन्व्हेस्टमेंट दिसून येते, या कंपन्या स्थापन झाल्या ती दिसून येते. यामध्ये हवाला प्रकाराचा संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास येतं, संशयास्पद आहे. यामध्ये या सर्व गोष्टीची, या कंपन्यांची, जिमी वोल्सन यांची चौकशी ही मी ज्या ज्या विभागांना दिलेली आहे, या विभागांना आपण साधारण 1 महिनाभर वाट बघून, जर समजा त्या कंपन्यांनी किंवा त्या संस्थांनी त्याची चौकशी केली नाही तर माननीय उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी याचिका दाखल करणार आहे. धन्यवाद. चल.